महाराष्ट्राचे भूषण आणि महाराष्ट्राचे मार्गदर्शक, महाराष्ट्राचे पितामह आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्याक्षी जे होते भूषण धर्माधिकारी जी, राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री, आमचे सहकारी मित्र श्री अनिल देशमुख साहेब, मंचकार बसलेले राज्याचे माजी मंत्री सन्माननीय रमेशचंद्र बंग साहेब, सार्थक फाउंडेशनचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, कार्यक्रमासाठी उपस्थित सगळ्या जिल्ह्यातले परिसरातील मान्यवर, ज्या लोकांचा इथं सत्कार मूर्ती, बंधू भगिनी मित्रांनो, मी मनापासून आभारी सार्थक फाउंडेशनचं की त्यांनी या चांगल्या अशा उपक्रमाला मंचावर स्थान मला प्रदान केलं, माझा त्या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल त्या ठिकाणी मनापासून आभारी. आदरणीय पवार साहेबाबद्दल मी काय बोलावं, कारण माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळंच बोललं ना, अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला त्याची पूर्ण कल्पना आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धाही त्यांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून देशाला आणि महाराष्ट्राला अजून जास्त कल्पना येईल असा त्या ठिकाणी आपण विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो. सार्थक फाउंडेशनचा आभार यासाठी की आता एक काळाची गरज आहे. समाजामध्ये असलेले जे यशोगाथा आहे, सामाजिक विचार घेऊन चालणारी लोक यांनी जे यशोगाथा उभ्या केल्या त्या समाजापुढे उभ्या केलेल्या पाहिजे. आज आपण जेव्हा वर्तमानपत्र उघडतो किंवा टी व्ही चॅनल उघडतो, समाजातले वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. आपल्याला दुर्दैवाने ज्या वाचता येणं शक्य वाटत नाही, खालच्या मानाने वाचावं लागतात, असे आपल्याला त्या ठिकाणी विषय वाचावं लागतात. टेलिव्हिजनसुद्धाही अशा प्रकारचा विषय आपल्याला त्या ठिकाणी मनाला वेदना देईल अशा प्रकारचे विषयसुद्धा टेलिव्हिजन आपल्याला पाहायला लागतात. पण या सगळ्याचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी असलं समाजामध्ये असलं त्या ठिकाणी एक सामाजिक वातावरण बदलण्याचा दृष्टिकोन, त्या ठिकाणी सिव्हिल सोसायटीने आपल्या मनात असलेला जे एक विचार आहे, वैचारिक प्रथा बदलली पाहिजे. इथून इकडे एज्युकेट झालं पाहिजे आणि समाजाला निव्वळ काय गोष्टीची गरज आहे हे आज ते त्याचा तो उपक्रम ह्या यशोगाथा पुढं ठेकला होईल. कुठं शिक्षणातल्या यशोगाथा आहे, कुठं त्या ठिकाणी असलेला एन्व्हायरमेंटबद्दल यशोगाथा आहे, कुठे समाजाच्या लहानशा तबक्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे अशा प्रकारचे यशोगाथा आहे. हा सगळा विषय त्या ठिकाणी समाजापुढे मांडणं तेवढंच गरजेचं आहे. मी सार्थक फाउंडेशन जे केलं मनापासून आभारी. पण सार्थक फाउंडेशनने हा जो एक राजभवनाचा विषय जो मांडलेला आहे, मला असं वाटतं की नागपूरमध्ये हा निव्वळ राजभवनापुरता राहता उपयोग होणार नाही असं त्या ठिकाणी मत व्यक्त करतो. कारण नागपूर शहरामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाची प्रचंड मोठी त्या ठिकाणी असलेली त्या ठिकाणी सगळी त्याची व्यवस्था आहे. ती व्यवस्था झाडं सोडून बाकी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दोज आर द लंग्स ऑफ दिस सिटी. ह्या संबंधितसुद्धाही या समाजातनं वनराईच्या माध्यमातून सुद्धाही एक विचार सामाजिक स्तरावर ह्या शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम इथून पुढे सुरू होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल बोलण्याची एक संधी प्राप्त झाली, त्याबद्दल सार्थक फाउंडेशन आभार म्हणून आपल्या शब्दाला विराम देतो. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.